असेच एकदा एक छोटी मुलगी जी वर्षाचीही नसेल ती तिच्या आई बरोबर रात्री झोपली होती. थंडी खूप असल्याने नेहमीप्रमाणे शेकोटी पेटवली होती. दिवसभर काम करून थकल्यामुळे आईला गाढ झोप लागली होती. अचानक मध्यरात्री त्या छोट्या मुलीला जाग आली आणि रांगत रांगत ती शेकोटीकडे गेली. शेकोटीत पाय पडल्यावर त्या मुलीने हंबरडा फोडला तशी तिची आई धडपडत उठली. पण आईने शेकोटीतून बाळाला बाहेर काढेपर्यंत त्या मुलीच्या पावलांचा जळून कोळसा झाला होता. त्या मुलीला घेऊन तिची आई सकाळी डॉक्टरांकडे आली. पावलांबाबतीत काही करणं शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर ऑपरेशन करून त्यांनी ती पावले काढून टाकली. जखमांना औषधे लावून अँटीबायोटिक्स दिली. आई त्या मुलीला घेऊन महिनाभर डॉक्टरांकडे येत होती. पुढे तिने तिच्या मुलीच्या पायांना चिंध्या आणि पानं गुंडाळली आणि तिला घेऊन निघून गेली. विशेष म्हणजे पावलं जळली तरी ती वर्षभराची मुलगी चालू शकत होती. अशीच आणखी एक घटना. शेकोटीजवळ एक कुटुंब झोपले असताना मण्यार हा विषारी साप एका मुलीजवळ आला. त्याचा थंड स्पर्श झाल्यावर ती मुलगी हलली आणि त्यामुळे तो तिला चावला. तिने हात झटकला तसा तो साप शेजारी झोपलेल्या दुसऱ्या मुलीच्या अंगावर पडला. तिलाही तो चावला. तिनेही तसाच हात झटकला तसा तो शेजारी झोपलेल्या तिच्या वडिलांच्या अंगावर पडला आणि त्यांनाही चावला. या अपघातात एक मुलगी जागेवरच गेली. दुसऱ्या मुलीला आणि तिच्या वडिलांना दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी त्या दोघांना अँटीवेनम हे सर्पदंशावरचे औषध दिले, पण ती दुसरी मुलगीही गेली. वडील फक्त वाचले. आपल्या 8-10 वर्षांच्या 2 मुली गेल्याचे मोठे दुःख त्या वडिलांना सोसावे लागले. पण या गरीब माणसांना त्यांचे दुःख व्यक्त करण्यासाठीही वेळ नसतो. कारण जे जगलेत त्यांना जगवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असते. भोवताली असलेल्या कठीण परिस्थितीतून त्यांचं जगणं आकाराला येत असल्यामुळे अशा सतत होणाऱ्या अपघातांकडे, आजारांकडे, समोर येणाऱ्या आव्हानांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच वेगळा असतो. डॉक्टरांकडे अजून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या केसेस म्हणजे अडलेल्या बायकांच्या केसेस. डॉक्टर नैसर्गिक प्रसूतीवरच भर द्यायचे. कारण शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी काहीच उपकरणं त्यांच्याकडे नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बायकांची वेदना सहन करायची तयारीही असायची. असेच एकदा एका अडलेल्या बाईला खाटेवर टाकून 5-6 माणसे घेऊन आली. तिचे मूल आडवे होते. बाळाचा हात बाहेर आला होता. नैसर्गिक प्रसूती शक्य नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. चंद्रपूरला गेले तरच शस्त्रक्रिया करता येणार होती. पण ते दिवस पावसाळ्याचे असल्याने सगळे रस्तेही बंद होते आणि डॉक्टरांकडे तेव्हा गाडीही नव्हती. अशात जोपर्यंत मूल बाहेर येत नाही तोपर्यंत त्या आईच्या जीवालाही धोका होता. शेवटी डॉक्टरांनी त्या बाई बरोबर आलेल्या सगळ्या नातेवाईकांना परिस्थिती समजावून सांगितली. दोघांना वाचवणे कठीण आहे, पण बाळाला बाहेर काढले तर आईचा जीव वाचू शकतो. असे सांगितल्यावर त्या नातेवाईकांनी चालेल असे सांगितले. त्या माणसांनी दाखवलेल्या विश्वासामुळे डॉक्टरांची जबाबदारी अजूनच वाढली. डॉक्टरांनी असे ऑपरेशन यापूर्वी कधी केलेही नव्हते आणि बघितलेही नव्हते. डॉक्टरांनी ऑपरेशन सुरू केले. मुलाला कापून बाहेर काढावे लागले. हे सगळे करताना डॉक्टरांना खूप वाईट वाटत होते. पण त्यांच्या या ऑपरेशनमुळे आईचा जीव वाचला आणि 2-3 दिवसांनी ती 15-20 किलोमीटरवरच्या तिच्या गावी चालत गेली. ते मूल गेल्याचा त्या लोकांना तसेच त्या बाईलाही फारसे काही वाटले नव्हते. आईचा जीव वाचला ना, मग होतील मुलं, असा साधा सरळ त्यांचा विचार होता. पुढे त्या बाईची 2 नॉर्मल बाळंतपणं झाली. या 2 मुलांनाच नीट वाढवा असे समजावून सांगून डॉक्टरांनी तिच्या नवऱ्याचे ऑपरेशन केले. अशीच आणखी एक केस. एकदा एका 10 वर्षाच्या मुलीच्या पोटात बांबूची काडी जाऊन पोटाला छिद्र पडले आणि त्यातून तिचे आतडे बाहेर आले. पण ती मुलगी इतकी शूर होती की तिने तिचे बाहेर आलेले आतडे हातात घेतले आणि तिच्या आई वडिलांबरोबर 15 किलोमीटर चालून ती डॉक्टरांकडे आली. पण दवाखान्यात येईपर्यंत बराच वेळ झाल्याने बाहेर आलेले ते आतडे फुगले होते. अशी केस डॉक्टरांनी आधी कुठेही बघितली नव्हती. त्यामुळे आतडे पुन्हा आत ढकलणे हा एकच त्यांच्या समोर उपाय होता. डॉक्टरांनी दाबून दाबून ते आतडे थोडेसे बारीक केले आणि पोटाच्या छिद्रातून आत ढकलायला सुरुवात केली. त्यांना हे काम खूप हळूहळू करावे लागत होते. कारण ती मुलगी दाखवत नसली तरी तिला खूप दुखत असणार हे डॉक्टरांना माहित होते. पण थोडेसे ओरडण्यापलीकडे त्या मुलीने काही त्रास दिला नाही. बऱ्याच वेळाच्या प्रयत्नांनंतर ते आतडे पुन्हा आत गेले. हे सगळं करत असताना ती मुलगी पूर्ण शुद्धीत होती. मग डॉक्टरांनी टाके घालून तिचे पोट शिवले. तिला अँटीबायोटिक्स दिली आणि काहीही त्रास न होता ती मुलगी खडबडीत बरी झाली. अशा अनेक केसेस डॉक्टरांनी हाताळल्या. कोणाचे तरी दुःख, वेदना आपण कमी करू शकलो याचे मोठे समाधान
त्यांना या कामातून मिळत गेले. तसेच या आदिवासी लोकांचा डॉक्टरांवर खूप विश्वास असल्याने त्यांचे कामही सोपे होत गेले आणि त्यातूनच अधिकाधिक कठीण केसेस करायचे बळ त्यांना मिळत गेले. डॉक्टर प्रकाश यांनी सर्जरीचा थोडा अनुभव घेतला होता. मंदाताई तर अॅनेस्थेसिस्ट होत्या, पण तरीही अवघड बाळंतपणं, कसल्याही कठीण शस्त्रक्रिया त्या दोघांनी मिळून त्यांच्या दवाखान्यात पार पाडल्या. बऱ्याच वेळेला पुस्तकं वाचून, एकमेकांशी बोलून त्यांनी केसेस हाताळल्या. यातूनच त्यांच्या शिक्षणापेक्षा एकदम वेगळ्या अशा वैद्यकीय गोष्टीही त्यांनी करून बघितल्या. झाडावरून पडून हातपाय मोडणे हे तर आदिवासी लोकात नेहमीच व्हायचे. असे पेशंट्स डॉक्टरांकडे सतत यायचे. पण हेमलकशात कुणी ऑर्थोपेडिक सर्जन नव्हता. तसेच तिथे एक्स-रे मशीनही नव्हती. त्यामुळे हाड मोडले की नाही हे कळण्यासाठी काही मार्ग नव्हता. अशा वेळी डॉक्टर पेशंटचा हात किंवा पाय हलवून बघायचे. हाड मोडलेले नाहीये, नुसते निसटले आहे हे लक्षात आल्यावर हाडावरची सूज कमी झाली की ते हाड पुन्हा खाचेत जाऊन बसण्यासाठी हाडाला झटका द्यायचे. अशा पद्धतीने असंख्य हाडं डॉक्टरांनी दुरुस्त केली. ही खरे तर योग्य पद्धत नव्हती. यामुळे थोडा तरी दोष राहायचाच. पण आदिवासी लोकांच्या दृष्टीने थोडा वाकडेपणा राहणे, थोडे लंगडणे या कॉस्मेटिक गोष्टी महत्वाच्या नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी केलेले उपचारही त्यांच्यासाठी पुरेसे होते. जसे डॉक्टर अस्थिरोग तज्ज्ञ नव्हते, तसेच ते नेत्रविकार तज्ज्ञही नव्हते. पण हेमलकशात मोतीबिंदूचे प्रमाण खूप असल्याने उपचार न केल्यास हळूहळू त्या आदिवासींची दृष्टी जाण्याची भीती होती आणि तसे झाले तर त्यांना कुठलेच काम न मिळून उपासमार होण्याची भीती होती. त्यामुळे डॉक्टरांनी डोळ्यांवर सुद्धा उपचार करायला सुरुवात केली. त्यांनी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणं आणली. पण त्यांना या शस्त्रक्रियेचा काहीच अनुभव नव्हता. सुदैवाने त्यांच्या भावाने डॉक्टर विकास यांनी ऑप्थॅल्मॉलॉजीत एक हाऊस जॉब केल्याने मोतीबिंदूच्या अनेक शस्त्रक्रिया बघितल्या होत्या आणि त्यासाठी असिस्टंट म्हणून कामही केले होते. त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी डॉक्टर प्रकाश यांना एक शस्त्रक्रिया करून दाखवली. मग ती शस्त्रक्रिया पाहून आणि त्या विषयातली पुस्तकं वाचून डॉक्टर प्रकाश यांनीही डॉक्टर विकास यांच्या मार्गदर्शनाखाली एक शस्त्रक्रिया करून बघितली. पण डोळा हा अतिशय नाजूक भाग असल्याने त्याची शस्त्रक्रिया करताना त्यांना खूप दडपण आले होते. पण आपण यातले तज्ज्ञ नसलो तरी जे करतोय ते चांगल्या भावनेने करतोय, त्याला यश यायला हवं अशी भावना मात्र त्यांच्यात होती. त्यांनी दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झालेल्या एका बाईच्या एका डोळ्यावर आधी शस्त्रक्रिया केली. डोळ्यांना पट्ट्या लावल्या. ती शस्त्रक्रिया करण्याआधी आणि नंतरच्या रात्री त्यांना झोप लागली नव्हती. ऑपरेशन नंतर 24 तासांनी त्यांनी त्या बाईच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढल्या आणि तिच्या पुढे 2 बोटं धरून "ही किती बोटं?" असे विचारले. यावर "2 बोटं" असे जेव्हा तिने उत्तर दिले तेव्हा डॉक्टरांना खूप आनंद झाला. मग त्यांनी दुसऱ्या डोळ्यावर सुद्धा शस्त्रक्रिया केली. ती सुद्धा यशस्वी झाली. त्यानंतर त्यांना आत्मविश्वास आला आणि मग अशा अनेक शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. असेच ते दातांचे डॉक्टरही झाले. डॉक्टरांना दातात चांदी भरणे, रूट कॅनल करणे असे उपचार करता येत नव्हते, पण दात काढता येत होते. त्यामुळे जर कुणाचा दात दुखू लागला, प्रचंड वेदना होऊ लागल्या, तर दात काढण्याचा उपाय ते करायचे. आदिवासींनाही एखादा दात गेल्याने काही फरक पडत नव्हता. वेदना कमी झाल्या एवढा आनंद त्यांना पुरेसा असायचा. अशा पद्धतीने डॉक्टर प्रकाश एका साध्या डॉक्टरपासून ऑर्थोपेडिक सर्जन, डेंटिस्ट, गायनेकोलॉजिस्ट असे सगळेच झाले. डॉक्टर करत असलेले उपचार सोफिस्टिकेटेड नव्हते, पण त्यांच्या या उपचारांमुळे आदिवासींच्या वेदना कमी व्हायच्या हे मात्र नक्की. आणि ते ज्या भागात काम करत होते तिथे तेच महत्वाचे होते. दारिद्र्याने आणि अज्ञानाने पिचलेल्या या आदिवासींनाही आपल्याला काहीही झाले तरी डॉक्टर आपल्याला बरे करतील हा विश्वास असायचा. त्यांच्या या विश्वासामुळेच डॉक्टर प्रकाश नवनवीन प्रयोग करत गेले. त्यांना त्या वेळी ज्या गोष्टी योग्य वाटल्या त्या ते करत गेले आणि त्यांना यश मिळत गेले. पण त्यांच्या या प्रवासात अशीही काही आव्हाने त्यांच्या समोर आली ज्यांना ते सोयी सुविधांच्या अभावी पुरे पडू शकले नाहीत. 1991 साली हेमलकशाला कॉलराची प्रचंड मोठी साथ आली. पावसाळ्यापूर्वी जमेल तेवढी बांबूची तोडणी करण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टरने बाहेरून हजारो मजूर या भागात आणले. पण त्यांच्या राहण्याची सोय त्याने केली नव्हती. त्यामुळे ते मजूर तात्पुरत्या झोपड्या उभारून राहू लागले. प्रात्यविधीसाठी ते नदीकाठी जाऊ लागले आणि त्यामुळे नदीचे पाणी खराब झाले. पाऊस सुरू झाल्यावर ते सगळे निघून गेले. पण त्या नदीचे खराब झालेले पाणी आदिवासींनी प्यायल्यामुळे ते आजारी पडू लागले. 12 जुलैला डॉक्टरांकडे एक पेशंट आला.
त्याला खूप उलट्या होत होत्या. थोड्या वेळाने त्याला डायरियाही सुरू झाला. डॉक्टरांनी कॉलराचा पेशंट यापूर्वी कधी पाहिला नव्हता, पण लक्षणांवरून हा तोच आजार असावा अशी त्यांना शंका आली. तोपर्यंत दुसरा पेशंट आला, मग तिसरा आला. असे करता करता 300 पेशंट्स दवाखान्यात दाखल झाले. अशातच पावसाळा असल्याने दळणवळण बंद झाले होते आणि डॉक्टरांकडे औषधांचा जो साठा होता तो इतक्या पेशंटसाठी पुरणे शक्यच नव्हते. डॉक्टरांनी जगन यांना निरोप पाठवला. जगन यांनी कुठून तरी सलाईन व औषधांची सोय केली आणि ते सगळे सामान कसे तरी करून डॉक्टरांपर्यंत पोहोचवले. त्या 3-4 दिवसात सलाईनच्या 1500 बाटल्या लागल्या. मागणी खूप असल्याने काय करावे ते डॉक्टरांना सुचत नव्हते. या काळात प्रकल्पावरच्या सगळ्यांनीच तहान, भूक, झोप विसरून काम केले. पेशंट वाचावेत म्हणून जीवाचा आटापिटा केला. पण तरीही सगळ्या पेशंट्सना वाचवण्यात त्यांना यश आलेच नाही. या कॉलराच्या साथीत डॉक्टरांना धीर खचवणाऱ्या एका प्रसंगाचा अनुभव आला.